हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर छान संध्याकाळ झाली आणि आमच्याकडे आज सकाळपासून पाणी नाही आलं आहे. तर आता आम्ही विहिरीवरती जातो आहे. तर विहिरीवरती जाणं फार कमी होतं, पण त्या ह्या पावसामध्ये वगैरे लाईट वगैरे जाते, मग पाणी वगैरे येत नाही. त्याच्यामुळे आता आम्ही जातो आहे विहिरीवरती. बघा, कमरेजवळ हंडासुद्धा घेतलेला आहे आणि आता सगळं घेऊन जातो आहे आम्ही, काढणं वगैरे. तर तुम्हाला आजचं बघायला मिळेल की विहिरीतून कसं पाणी काढलं जातं, काय काढलं जातं. आणि पहिली लोकं खूप विहिरीतून पाणी आणायचे. तर चला आता आपण जाऊया सगळेजण. आम्ही पण आहोत, वहिनी वगैरे आहे शेजारची वगैरे. सो प्यायला पाणी नाही आहे, तर आता आम्ही जातो आहे. चला चला आता मी जातो आहे. आणि हसायला काय आलं तर तो छोटा आहे पडला, त्याच्यामुळे हसायला आलं. तर चला जाऊया. हंडा घेतले, 2 हंडे आहेत, आपलं काढणं आहे आणि विहीर आपली जवळच आहे, त्याच्यामुळे आपण तिथून जाऊन पटकन पाणी घेऊन येणार आहोत मस्तपैकी. तर चला जाऊया. तर आपला हा रस्ता आहे, घराजवळून एकदम जवळ आहे, असं काही नाही की लांब वगैरे आहे. तर काढणं वगैरे सगळं घेतलेलं आहे आपण. आणि खूप लोक आधी ना पाणी आणायचे, कपडेसुद्धा धुवायला जायचे. पण आत्ता तेवढं जे काही पहिले जे होतं ते आता फार कमी झालेलं आहे त्याच्यामुळे. तर बघा, एकदम रस्ता एकदम क्लिअर कट आहे. ऊन बघा किती आहे. आणि काढणं बघा, आपला काढणं दाखव. हे बघा, आपला काढणं आहे. तर आता आपण, विहीर पण केवढी काही जास्ती खोल नाही आहे आणि 2 हंडे आहेत आपल्याकडे, हा एक हंडा आणि पाठी एक हंडा. तर आता आम्ही जातो आहे. चला जाऊया आपण विहिरीचं पाणी काढायला. तर हे बघा, आपली विहीर एकदम आली आहे जवळ. गौरी वगैरे आम्ही इथूनच आणतो, बघितलं असाल तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे. तर गणपतीमध्ये आपलं इथूनच गौरी वगैरे आपण आणतो. पहिला आम्ही इथे कपडे धुवायला वगैरे पण यायचो. हे बघा, आंबे बघा किती पडले आहेत. हे बघा, कलमाचे आंबे पडलेत. वरती कलम आहे, त्याचे सगळे आंबे पडलेत. आणि ही बाग आहे आमच्या जिथल्या काकांची, तर त्यांच्या ह्या विहिरी आहेत. हे बघा, इथे एक आहे, प्लस तिकडे पलीकडे आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती, आता ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा वगैरे पडतो, तर विहीर अशानं झाकून ठेवतात मस्तपैकी. तर आता आपण थोडंसं झाकण काढणार आहोत, जेणेकरून थोडं आपल्याला पाणी भेटावं यासाठी. तर हे बघा, कासव पण आहे आतमध्ये, कासव पण आहे. आणि हे बघा, पाणी गाळून घेणार आहोत आपण. पाणी चांगलं आहे पाणी, इथून पाणी लोक पंपाने वरती सुद्धा घेतात. तर हे बघा, ही विहीर आहे, तर विहिरीतून आपण पाणी काढणार आहोत. आंबा देऊन जातो, पिकलेला आंबा आहे असं दाखव. तर हे बघा, आपले आंबे कलमाचे वरून पडलेले आहेत. पाऊससुद्धा पडलेला आहे त्याच्यावरती. हे आता नुकतेच पडलेले, कारण की चीक बघा ओला आहे त्याच्यामुळे. तर इथे आपले सगळे हंडा कळशे सगळे आणलेले आहेत. आणि आता आपण थोड्या वेळातच पाणी काढणार आहोत. पहिलं आम्ही इकडे ना असे कपडे वगैरे धुवायला वगैरे पण यायचो, इथेच कपडे धुवायचो वगैरे. आणि मजा पण यायची खूप, अंघोळ पण इथेच करायचो. पण आता ते दिवस फार लांब गेलेले आहेत. आणि ही बघा, विहीर अजिबात खोल नाही आहे जास्ती, एकदम जवळ आहे. पाणीसुद्धा आपलं काढणंसुद्धा पोचेल. हे बघा, हे वरती लावल्यामुळे ना, हे ग्रीन कापड लावल्यामुळे जो काही विहीर आहे ती स्वच्छ बघायला मिळेल तुम्हाला. कारण की आतमध्ये तुम्हाला अजिबात घाण बघायला मिळणार नाही. जो काही पातेरा वगैरे आहे ना, तो असा वरती असेल बघा. तर आता आपण यातलं पाणी काढणार आहोत काढण्याने. हे बघा, सुरुवात तर आपली झालेली आहे. आणि ही जी विहीर आहे, आम्ही लहान असताना पण ह्या विहिरीवरती यायचो आंघोळ वगैरे करायला. प्लस आपलं गणपतीमध्ये पण आम्ही इथे ज्या काही गौराई वगैरे असतात त्या आणायला पण इथे येतो. आणि आता पण आपण जेव्हा काही गणपती वगैरे येतात तेव्हा पण आपण इथेच येतो. तर लहान असताना पण आम्ही कपडे वगैरे धुवायला वगैरे यायचो आणि मजा यायची. ते दिवस पण आठवले. आणि खूप दिवसांनी डोक्यावरनं पाणी आज आम्ही नेणार आहोत, कारण की तशी वेळ आलेली आहे, लाईट नाही. आणि ह्या दिवसांमध्ये पावसामध्ये खूप सारे असे इन्सिडेंट होत असतात, त्याच्यामध्येच लाईट वगैरे जाते, 2-2, 3-3 दिवस पाणी नसतं, लाईट नसतं. तर मग आपल्याला विहिरीवरून असं पाणी आणावं लागतं. तर काढणं बघा, आपण टाकलेलं आहे पाण्यामध्ये. आणि मस्तपैकी कासव वगैरे पण आहेत आपल्या ह्याच्या विहिरीमध्ये. आणि जवळ आहे आमच्या घरापासून, थोडं चढ वगैरे आहे, पण ठीक आहे, तेवढं तर असतंच. गावाकडे म्हटलं की रस्ता काही प्लेन नसतो. तर इथे आम्ही काढणं वगैरे टाकलेलं. आणि मस्तपैकी गार पाणी होतं, अजिबात पाणी असं काही गढूळ किंवा काहीच नव्हतं. फक्त जेव्हा पावसाला जेव्हा सुरुवात होते तेव्हा जे पाणी असं थोडं गढूळ होतं. आणि नंतर मग गाळ वगैरे पण पडतो. आपण त्याच्यामध्ये गाळण पण आणलेली आहे, प्लस आपण त्याच्यावरती हे पण ते फडका पण आणलेला आहे, जेणेकरून वरती जो काही गाळ असेल तो आतमध्ये जाणार नाही, वरतीच राहील यासाठी. तर बघा, मस्तपैकी ही जी पद्धत आहे ती लोक आधी पण वापरायचे. म्हणजेच फडका वगैरे असेल काय असेल ना, त्याच्यावरती पाणी गाळून मग घेऊन जायचे. तर अशा
अशा पद्धतीने ते आम्ही सगळे आणलेले. प्लस आम्हाला आंबे पण मिळाले. तर असे एक एक काढणं करून आम्ही सगळे जे काही हांडे वगैरे होते ते आणलेले होते. हळूहळू तर थोड्या वेळाने सगळेच येतील, कारण की पाणी सगळ्यांनाच नाही आहे त्याच्यामुळे. तर विहिरींमध्ये कसं आहे माहिती आहे का, कोकणामध्ये विहिरीचं जे कनेक्शन असतं ते टाकीमध्ये घेतलं जातं आणि टाकीतून सगळं जे पाणी असतं ना ते बाकीकडे सगळीकडे जातं पाणी. तिथून कनेक्शन प्रत्येकाच्या घराघरांमध्ये जातं. असं कोकणामध्ये सगळीकडे आहे. पण जर लाईट गेला, पाणीच भरलं नाही टाकीमध्ये, जी मेन टाकी असते तिथे, तर मग सगळंच मग वाट लागते. त्याच्यामुळे आपल्याला विहिरीवरती वगैरे जावं लागतं आणि मग पाणी भरावं लागतं. तर ते मग मजा आली आणि मग खूप दिवसांनी करायला म्हणजे मिळालं, त्याच्यामुळे अजून मजा आली. तिथे आम्ही सगळे पाणी वगैरे काढत होतो आणि एक एक हांडे आहेत ते मस्तपैकी भरत होतो. तर अशा पद्धतीने कोकणामध्ये पाणी भरलं जातं. या दिवसांमध्ये जास्तीत जास्त विहिरीची जास्त आठवण येते, कारण की पावसामध्ये तसं एक होतं. त्याच्यामुळे कोकणामध्ये लाईट वगैरे नसते, तसं सगळं होतं. तर इथे बघा हांडे वगैरे मस्तपैकी आणलेले आहेत आणि ही आपली आहे विहीर, छानपैकी झाकलेली आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आतमध्ये काही कचरा वगैरे गेलेला नाही आहे. एकदम स्वच्छ आहे विहीर. आणि ह्या दिवसांमध्ये आहे ना विहीर सगळीकडून पॅक केली जाते किंवा पावसाच्या आधी विहीर साफसुद्धा केली जाते. साफ करण्याची पण वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यानुसार मग विहिरीत उतरून आतला जो काही गाळ असतो तो बाहेर काढला जातो. आतमध्ये जी काही माती असते ती बाहेर काढली जाते. तर अशा पद्धतीने विहिरी पण या दिवसांमध्ये साफ केल्या जातात पावसाच्या आधी. तर इथे आम्ही एक एक कळशी, एक एक हांडा मस्तपैकी भरत होतो आणि मग आता थोड्या वेळाने आपण घेऊन जाणं. सगळी चिल्ली-बिल्ली होती आमच्या इथलीच, सगळीजणं होती. तर मग आम्ही सगळे गेलो होतो आणि असं हा सगळा साईट्स. तर आता आम्ही आलो आहे आणि पाणी बघा काढायचं काम पण चालू आहे. हे बघा. तर आता बघूया कधीपर्यंत आपलं घरचं पाणी येतं आहे. आपलं जे घरचं जे पण पाणी येतं ना ते पण आपल्या विहिरीतूनच येतं. म्हणजे आमच्या भावकीची विहीर आहे त्यातून पाणी येतं. पण थोडा पंपाचा पण प्रॉब्लेम झाला आहे, लाईट पण नाही आहे, त्याच्यामुळे पाणी नाही येत आहे. त्याच्यामुळे असं हे हाताने काढावं लागतं आहे काढण्याच्या साहाय्याने. तर मजा येते आणि आम्ही आधी पण खूप सारी मजा केलेली आहे आणि खूप तसं बघायला गेलं तर दिवसांनी म्हणण्यापेक्षा ना खूप वर्षांनी आलो आहे पाणी काढायला विहिरीचं ते पण. कारण की कधी अशी वेळ येत नाही, त्याच्यामुळे आली तरी पण मजा येते काढायला पाणी. आणि डोक्याने नेलं तर अजून मजा येते. पहिले लोक म्हणजे आमच्या आज्या वगैरे 2-2, 3-3 हांडे डोक्यावर घेऊन जायचे, पण आत्ता तेवढं होत नाही. पण आम्ही एक एक हंडा आणलेला, तर बघू जेवढं जमेल तेवढं आम्ही पाणी आज नेणार आहोत. पिण्यापुरतं तरी पाणी आपल्याला न्यायचं आहे आज. तर इथे बघा काढायचं काम चालू आहे. तर आम्ही सगळे असे आलो आहे मस्तपैकी. तर चला पाणी भरूया आणि आपण घरी घेऊन जाऊया. तर असं आम्ही एकच काढणं होतं, त्याच्यामुळे ना पटकन होत नव्हतं. कारण की 1-2 काढणे असले की कसं पाणी पटकन भरतं आणि हांडे मोठे आहेत त्याच्यामुळे थोडा वेळ पण तेवढाच जातो आहे. पण ठीक आहे, आपल्याला काही घाई नाही आहे कसली. आणि आता बघूया कधी पाणी येतं, घरचं काय येतं, त्याच्यानंतरच मग आपण बघू पाणी किती न्यायचं, काय न्यायचं. तर आता आपण पिण्यापुरतं पाणी नेतो आहे, बाकी घरी थोडं आहे पाणी. तर अशी सिच्युएशन ना कोकणामध्ये दरवेळी येते आणि मेन म्हणजे पावसाच्या सीझनला जास्तीत जास्त येते. तर बघा असे काढणे हे असतात ना ते केले जातात. आता काढणे हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. आपल्या घरामध्ये जे काही कॅन असतील तेलाचे वगैरे त्याच्यापासून बनवले जातात. बादली वगैरे असेल त्याच्यापासून बनवले जातात. तर आपला हा घरचा काढणं आहे, याच्यामध्ये बादलीचा बनवलेला आहे मस्तपैकी. विहीर आपली केवढी खोल नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही जास्ती मोठं असं काही काढणं किंवा दोरी पाहिजे असं काही नाही. तिथे 2 हांडे भरून झालेत, एक कळशी पण भरलेली आहे आणि एक हांडा आपला भरायचा आहे. त्याच्यानंतर आपण घेऊन जाणार आहोत आणि मी तर खूप दिवसांनी म्हणण्यापेक्षा वर्षांनी डोक्यावरती असं पाणी घेणार आहे हंड्यावरून. कारण की कधी वेळ आलीच नाही, घरामध्ये पाणी येतं सकाळचं वगैरे, त्याच्यामुळे असं काही विहिरीवर जाणं कधी होत नाही. आधी आणायचो आम्ही, पण खूप वर्षांनी असं मी डोक्यावरती हंडा वगैरे घेणार आहे. सो मजा आली. आणि मेन म्हणजे आहे ना हे असं संध्याकाळचं पाणी वगैरे आणायला जायचं विहिरीवरती ना, खूप त्याच्यामध्ये मजा येते. आणि आता ही मजा आहे ना थोडी थोडी कमी होत चाललेली आहे, कारण की लोकं सगळी मुंबईला वळाली, म्हणजे मुंबईकडे निघालेली आहेत किंवा शहरात निघालेली आहेत, गावात राहायला म्हणत नाहीत. त्याच्यामुळे पण ठीक आहे, सिच्युएशन जशी असते तशी माणसाला वागावं लागतं, करावं लागतं. तिकडे आपल्याला कलमाचे आंबे पण मिळालेले आहेत. तर इथे आपलं एक हंडा भरला की आपण डोक्यावरती घेणार आहोत आणि मग आपण घेऊन जाणार आहोत. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि अशा प्रकारे कोकणातल्या माणसांचं जीवन हे असं असतं आणि तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत बघायला मिळेल.
खूप खटपट असते, खूप मेहनत असते. डोक्यावरनं पाणी एवढं नेणं घरी सोपं नाही आहे, तुम्हाला जेवढं वाटतं तितकं. तर अशा पद्धतीने असतं. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे डिटेल व्हिडिओ जे काही येतील ते तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचेल आणि तुम्ही इझिली बघू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि व्हिडिओ बघता बघता खाली जे हाईप बटन आहे ते पण दाबायला अजिबात विसरू नका. खाली कमेंटच्या बॉक्सच्या साईडलाच असतं, ते तुम्ही दाबू शकता तिथे. तर इथे बघा मस्तपैकी पाणी स्वच्छ आहे एकदम, म्हणजे एकदम स्वच्छ आहे, अजिबात त्याच्यामध्ये काही नाही. थोडाफार गाळ आहे, तो प्रत्येक पाण्यामध्ये असतो त्याच्याप्रमाणे. तर इथे आपला एक हंडा आता भरला की आपण मग डोक्यावरती घेऊन जाणार आहोत. तर अशा पद्धतीने आपले हांडे वगैरे झालेत भरून. तर इथे बघा चिंबूल केली मी, ह्याला चिंबूल म्हणतात, म्हणजे जे आपण ह्याच्या खाली डोक्यावरती घेतो त्याला, आणि त्याच्यावरती आपला हंडा असतो. एकदम परफेक्ट बसला आहे. आणि बघा मी एकदम घेतला आहे, वहिनीने मस्तपैकी वळवलेला आहे आपल्या डोक्यावरती, आणि आत्ता मी घेऊन जाणार आहे घरी. तर अशा पद्धतीने असं मस्तपैकी हंडा घेतला. ह्याच्यावरती अजून 1-2 हंडे पण असे बायका घ्यायचे, अजूनही घेतात, पण त्या काळी खूप घ्यायचे. तर इथे बघा मस्तपैकी मी डोक्यावर हंडा घेतला आहे आणि चालता चालता मस्तपैकी तुम्हाला दाखवत आहे. बघा पाठी वहिनी आहे, पुढे मी आहे. तर अशा पद्धतीने आम्ही डोक्यावरून घेऊन गेलो हंडा. आपला एक हंडा आणून झालेला आहे आणि आता कळशी घेऊन जाते, प्लस दुसरा हंडा भरला तो. तर नंतर हंडा आणि प्लस कळशी अशी दुसरी खेप आपण आणणार. पहिली खेप आपली आणून झालेली आहे. मस्तपैकी गारगार पाणी आहे विहिरीचं आणि मजा आली. खूप वर्षांनी डोक्यावर हंडा घेतला, त्याच्यामुळे एकदम भारी वाटलं. आणि ऊन पण पडतं आहे आणि मेन म्हणजे ना पायऱ्या खूप आहेत चढायला, त्याच्यामुळे ना एवढं डोक्यावर ओझं घेऊन चढायला थोडा त्रास होतो, पण ठीक आहे, मजा आली. तर आता अजून एक आपण खेप मारणार आहोत. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशा रीतीने कोकणातल्या लोकांचं जीवन आहे. आमच्याकडे थोडं म्हणजे तसं बघायला गेलं तर पाणी आहे, तरी पण मराठा विदर्भात बघितलं ना तुम्ही, लोकं खूप 3-3, 4-4 किलोमीटर जास्ती एवढं चालून पाणी लोकं घेऊन येतात. तर त्यांची काय हालत होत असेल हे आता कळतं एक हंडा आणल्यावरती. तर मजा आली आणायला पण. तर आता आपण दुसरी खेप आणायला जातो आहे. तर चला, आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आम्ही परत जातो आहे, सगळे चिल्ली-पिल्ली आहेत सोबत. तर हळूहळू ना मग सगळेजण पाणी भरायला आले, कारण की पिण्याला पाणी नाही म्हणून. तर बघा की त्या आमच्या इथल्या काकी वगैरे सगळ्या आलेल्या आहेत. आणि मस्तपैकी परत आम्ही कांडा टाकलेला विहिरीत आणि परत काढायला सुरुवात केलेली पाणी. आणि आता थोडंच पाणी हवं आहे, एक खेप मारून आलो आम्ही. आता अजून बघू 1 ते 2 अजून खेपा होतील, त्याच्यानंतर मग आपण पाणी बस करू, कारण की आपल्याला पिण्याला पाणी हवं आहे. कारण की बाकीचं जे काही कपडे धुवायला असतील किंवा अन्य काही आपल्याला पाण्याचे लागणार आहे, ते आता उद्या वगैरे जर नीट वगैरे आपलं पाणी वगैरे आलं की मग आपण करू. तिथे बघा मस्तपैकी हा जो कडा आहे ना, तो प्रत्येक विहिरीच्या साईडला असतो, त्याच्यावरती असे हंडे वगैरे ठेवले जातात. तर इथे पण बघा किती मस्तपैकी हंडे सगळे ठेवलेले आहेत भरायला. तर ह्याचा जो आजूबाजूचा जो परिसर असतो तिथे असा कडा तुम्हाला बघायला मिळेल, म्हणजे जो विहिरीच्या साईडला असतो. आणि त्याच्यात मस्तपैकी त्या कड्यावरती हंडे कळशी ठेवतात आणि नंतर मग असं पाणी भरतात मस्तपैकी. तर आजचा दिवस आमचा दुपारनंतर पाणी भरण्यातच गेला पूर्ण. संध्याकाळ होईपर्यंत आम्ही पाणीच भरत होतो, कारण की एकच काढणं होतं त्याच्यामुळे. तरी बघा मस्तपैकी एकदम स्वच्छ पाणी आहे, गाळलेलं पाणी बघा किती मस्त दिसतं, एकदम क्लिअर पाणी एकदम आहे. तर अशा पद्धतीने बघा आजूबाजूचा परिसर पण असा दिसतोय. तर ही पूर्ण वाट आहे वरती चढण्याची. तर इथे परत आपण पाणी भरायला सुरुवात केलेली आहे. तर अशा आपण 2-3 खेपा मारणार आहोत. सो बघूया, जेवढे होईल तेवढं आपण पाणी घरी घेऊन जाणार आहोत. तर विहिरीचं आपण अर्धच हे उघडलेलं आहे, पूर्ण नाही उघडलं, कारण की वरती कचरा वगैरे आहे. आणि परत नंतर मग आपलं काम झालं की आपण मग परत ठेवणार आहोत. तर आपली दुसरी पण खेप जाऊन आलो आपण आणि त्याच्यानंतर मी परत चालू केला व्हिडिओ. तर चला, आता हा आपला शेवटचा जो काही आहे फेरा तो आपण घेऊन जाणार आहोत घरामध्ये, आणि त्याच्यानंतर मग आता पाणी आपण बस करणार आहोत. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाजूचा परिसर बघा, पूर्ण घनदाट जंगल आहे, पूर्ण दाट असं तुम्हाला सगळी झाडी बघायला मिळेल. आणि त्याच्यामध्ये ही विहीर आहे, प्लस तिकडे बाग वगैरे आहे. तर ह्या ज्या विहिरी असतात ना अशाच असतात, एकदम आजूबाजूला एकदम परिसर एकदम भरलेला. तर आपले जे भांडी आहेत ती सगळी भरलेली आहेत.